नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मस्त मजेत. आपण एका चांगल्या प्लेसेसवर जाणार आहेत आज. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. हा एक एक कारण आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल की आपल्या चॅनलचं नाव का बदललं आहे आणि सर्व चेंज का केलं आहे. ठीक आहे, चला तर भेटूया डायरेक्ट त्या प्लेसेसवरती, तेव्हा कळू. मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव बदललं आहे कारण माझे इंजिनिअरिंग चालू होईल आता आणि मला फिरायला तर काय भेटणार नाही, त्यामुळे व्हिडिओ तर काय दररोज येणार नाही. त्यामुळे असा विचार केला की रोज जी स्टुडंट लाईफ आहे तीच मी एक्सप्लोर करून सांगत जाईल. त्यासाठी मी नाव चेंज केलं होतं आणि असं सपोर्ट करत राहा. ठीक आहे, चला तर हे नेचर बघा तुम्ही, खूप भारी आहे. आपण ज्या प्लेसेसवर जाण्यासाठी आपल्याला सेंट्रल लाईन पकडून खोपोली स्टेशनवर यायचं आहे. आल्यानंतर राईट साईडने बाहेर निघायचं. इथं पुढे गेले 15 to 20 रुपीजमध्ये शेअरिंग ऑटो भेटते, जे डायरेक्ट आपल्याला गगनगिरी मठावरती सोडतात. आज इथं जाणार त्याचं नाव आहे गगनगिरी मठ. आपण ज्या गगनगिरी मठावर चाललेलो आहोत ते खरंच खूपच भारी आहे. पावसाळ्यात तर खूपच भारी होतं कारण तिथले धबधबे 2-3 एवढे भारी आहेत की बघा तुम्ही पुढे, एकदम भारीवाले. चला तर जाऊया आतमध्ये. आल्यानंतर इथं पहिले आपल्याला साईडला चप्पल स्टँड आहे, त्याच्यामध्ये चपला काढावं लागतील कारण की अख्ख्या मठावरती फिरताना चप्पल काढूनच फिरायचं असतं. कारण की इथं गगनगिरी महाराजांचं मठ आहे ना, त्या मठामध्ये चप्पल घालून जाऊ नाही. चला ते चप्पल काढूया. चला आत जाऊया आता. चला आता आलेलो आहोत मठावरती. तुम्ही जर 1 वाजेच्या आत आलात तर तुम्हाला इथं टोकन भेटेल जेवायला. इथं पाय बी धुवायचे. बघा अशा प्रकारे टोकन आहे. 20 रुपयात आपल्याला पोटभर जेवण भेटतं. चला आता दर्शनाच्या लाईनला लागू. हा मोठा हॉल आहे त्यांचा, तिथं आपण बसू शकतो जेवण झाल्यानंतर. चला इथं पाया पडू आणि जाऊ त्यांच्या. हे बघा नदी आहे. खूपच भारी असं नेचर असं बनवलेलं आहे इथं. इथे मठावरती एक औपचारिक केंद्र आहे जे की फ्री आहे.
चला तर आता जेवून घेऊ, लाईने जायचे. जेवण मस्त झालेलं, एकदम भारी, पोटभर झालंय. आपण आता जिकडे वरती चाललो तिकडे एक गुफा आहे, त्याच्यामध्ये मंदिर आहे. एवढी भारी वरती गुफा आहे आणि तिथं पण साईडला एक धबधबा आहे, तेवढा भारी वाहतोय ना. थांबा थोड्या वेळात दाखवतो. आणि ते शंकराचं मंदिर आहे सावळ, एकदम वरती आलं की लगेच स्टार्टलाच आहे. मित्रांनो फायनल आपण वरती आलोय, मस्त इतका एवढा भारी धबधबा आहे नाही. चला तर दाखवतो धबधबा, हे बघा खूपच सुंदर आहे.
इथे वरती आल्यानंतर एवढं भारी नेचर आहे ना, काय सांगू शकत नाही. मी एक्सपिरियन्स करू शकत नाही, एवढं भारी दिसतंय वरती आलं की. तुम्ही आलात ना, तुम्ही पण एवढा तेव्हा त्यांना खूपच भारी. चला तर आता दर्शन घेऊया. दर्शन झालेलं आहे. आता बाहेर जाऊन फोटो काढू मस्त. चला आम्ही धबधब्यात चाललेलो आहोत. मित्रांनो, खरंच खूपच भारी अनुभव आहे. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या. खरंच खूपच मजा येईल आणि निसर्गाशी प्रेमासोबत नक्की या. आम्हाला स्टार्टिंगला माकडं दिसली नव्हती, पण आता दिसलेली आहे. एकदम माझ्या हाताला धरून चाललं होतं हे वालं, पण काय आता नंतर मी दिलं पळून. भक्ती निवास, याच्यामध्ये भक्त राहू शकतात. मित्रांनो, कशी होती आपली गगनगिरी मठावरली भेट? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण की कमेंटवरून आम्हाला कळेल की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.